नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव समाधान खरात. मी भारती सीडमध्ये गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण खास मक्का पिकाची पाहणी करता गाव चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा येथे आलेलो आहे. तर आपण बघू शकता हे भारती 99, भारती सीडचं भारती 99 आहे. ह्या मक्याचं वैशिष्ट्य सांगत झालं तुम्हाला तर तुम्ही सुरुवातीला मूळ बघू शकता की याचं जे मूळ आहे पूर्ण जमिनीमध्ये असल्यामुळं उभं राहण्याची कणखर क्षमता या वाहनाची आहे. तर वारा वावदन पाणी पाऊस आला तर त्यामुळं हा मक्का खाली पडत नाही. दुसरं सांगायची गोष्ट झाली तर आपण बघू शकता या मक्याला बिलकुल असे 2-2 कंस या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे. दोन दोन कंस आणि बुडापासून तर टोकापर्यंत दाना या ठिकाणी या मक्याचा भरलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची प्रामुख्याने झाली तर आता तुम्ही बघू शकता की कंस इथे 100% वाढलेले आहे, पण चारा अतिशय हिरवागार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 बेनिफिट भेटते की चारा हिरवागार असल्यामुळे तुम्ही जनावरांसाठी या चाऱ्याची कुट्टी करू शकता आणि कंस मोडू शकता. त्यामुळे हा एक याचा ॲडिशनल बेनिफिट आहे. आणि पूर्ण जो कस आहे हा दाण्यामध्ये जातो, त्यामुळं उत्पादनात 100% वाढ होती. तर तुम्हाला सांगायचं असं झालं किंवा बाहेरच नाही तर आतमध्ये सुद्धा या वाहनाला 2-2 कंस आहे. एकदम जबरदस्त असे 2-2 कंस या ठिकाणी या मक्याला लागलेले आहे. आपण बाहेरूनच नाही तर आतमध्ये सुद्धा 2-2 कंस या ठिकाणी या मक्याचे आपल्याला बघायला भेटत आहे. तर माझी शेतकरी बंधूंना अशी विनंती राहील की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त भारती 99 या वाहनाची लागवड करून आपले भरघोस उत्पादन वाढवावे. धन्यवाद.